चला मनुश्री, आवाज येतोय बेटा? येतोय सर. ओके. किती जण आले थांब पाहू एकदा आपण. 5 जण आहेत. हम्म. चला एक 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 येतात हे. आता काय 3 दिवस सुट्ट्या. उद्या सुट्टी, परवा सुट्टी. हे Xiaomi 2312 जे कोणी आहेत बाबा, त्यांनी काय करा, आपल्या स्वतःला रिनेम करा बरं का. आपलं नाव टाका त्याच्यावरती. पण 2 दिवस होते. चला आता कोण कोण आलं. आयात आली, अभिमन्यू, अनेरा, मनुश्री. शाओमी जे कोणी आहे, थोडं रिनेम करता आलं तर पहा. स्टार्ट व्हिडिओ. हा थांब. चला सुरू करायचं का दोस्तांनो? हो सर. ओके. आता हे बघा, एक नवा टॉपिक घेतोय आपण. हा थोडा इंटरेस्टिंग पण आहे आणि याचं नाव आहे कोडिंग अँड डिकोडिंग. बरोबर. आता हा प्रकार काय, ह्याच्या अगोदर आपण जे सोडवलेले आहे, व्हॉट एव्हर वी आर सॉल्व बिफोर, तो तसाच काहीसा प्रकार आहे, फक्त मांडण्याचं पॅटर्न वेगळं आहे. फाईन. द वे दे हॅव फ्रेम द क्वेश्चन इज डिफरंट. फाईन. आता तुम्हाला समजून घ्यायचं आहे. इन अ कोड लँग्वेज, एका सांकेतिक भाषेत, मराठीला पण सांगतोय, इंग्लिश मिडियमवाल्यांना पण सांगतोय. बाइल्ड इज रिटन ॲज YROW, देन हाऊ कॅन सॉलिड बी रिटन इन द सेम लँग्वेज. बरोबर. म्हणजे त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला, बाइल्ड म्हणजे YROW. हे बघा, समजून घ्या. BILD ला काय म्हणलेलं आहे त्यांनी, YROW. राईट. तर त्याच भाषेमध्ये सॉलिडला काय म्हणणार, SOLID. राईट. आता या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना, ठीक आहे, इनिशियली थोडंसं जड जातं, बट देन विथ प्रॅक्टिस थिंग्स बिकम व्हेरी इझी. आता कसं, आता सगळं मांडून टाकलं मी. बी ला म्हणलेलं आहे वाय, आय ला म्हणलेलं आहे आर, एल ला म्हणलेलं आहे ओ आणि डी ला म्हणलेलं आहे डब्ल्यू. पाहिजे. या सॉलिडला पण काहीतरी म्हणणार तुम्ही. एस ला काहीतरी, ओ ला काहीतरी, एल ला काहीतरी, आय ला काहीतरी आणि डी ला पण काहीतरी. फाईन. न द सेकंड स्टेप इज, वरती नंबर देऊन टाका. चला पटपट सांगा, आता पाठ झाले पाहिजे. बी चा नंबर किती असतो? 2. आय चा नंबर हाय 9. सर. एल चा नंबर 12. 12. डी चा नंबर 4. 4. फाईन. जे कोणी नवे असतील त्यांच्यासाठी परत एकदा सांगतोय, A to Z पर्यंत नंबर दिले. ए चा नंबर असतो 1, झेड चा नंबर असतो 26 आणि जर तुम्ही याला नंबर देत गेले, बरं, ई इज वॉट 5, हा, नंतर जे इज वॉट 10, नंतर ओ इज वॉट 15, नंतर टी इज वॉट 20 आणि वाय इज वॉट 25. आता याच्यावरून तुम्हाला कळलं, बी चा नंबर आहे 2, 1 इज ए, सो बी विल बी 2. फाईन. आता इथं परत पहा, वाय चा नंबर काय असणार आहे, ह्याच्यावरनं सांगा बरं मला. 25. 25. आर चा नंबर किती असेल? ओ चा नंबर 15 आहे, 18. हा, आता पाठ झालं का नाही पुष्कळ जणांना? नंतर ओ चा नंबर किती आहे? 15 आहे. ओके. आणि डब्ल्यू चा नंबर किती आहे? 23. ठीक आहे. आता गंमत पहा.
गंमत पहा, या दोघांची ऍडिशन किती येते? 27. 27. ओके. 27. आता 9 आणि 18 ची ऍडिशन किती येते? 27. 27. म्हणजे अनेरा हे कोणत्या टाइपचे लेटर्स आहेत? अपोजिट है ना. Opposite. दीज आर अपोजिट लेटर्स. हे बघा ना, NOPQRSTUVWXY आणि Z. आता बी च्या अपोजिट काय असतं पहा. बी च्या अपोजिट काय? वाय. आय च्या अपोजिट काय? आर. एल च्या अपोजिट काय? ओ. आणि डी च्या अपोजिट काय? W. डब्ल्यू. फाईन. म्हणजे थोडक्यात मला ना अपोजिट लेटर काढायचे आहेत. मग आता इथं आहे एस. एस च्या वरती खालती काय पहा सांगा मला. Opposite म्हणजे त्याच्या एच. बरोबर. अपोजिट म्हणजे 13 चे ग्रुप्स केले. एम च्या खाली NOPQ लिहून टाकलं. झेड पर्यंत ए च्या अपोजिट झेड अँड सो ऑन. आता ओ च्या अपोजिट काय? L. एल. एल च्या अपोजिट काय असणार? ओ. है ना. आय च्या अपोजिट काय असणार आहे? आर. आर. आणि डी च्या अपोजिट काय असणार आहे? W. डब्ल्यू. फाईन. सो या कोड लँग्वेज मध्ये सॉलिडला कसं लिहिणार, हा या टाइप मध्ये लिहिणार. आणि तुम्ही हे पण पाहून घ्या, एस इज 19, ओ इज 15, एल इज 12, 9 अँड 4. आणि इथं 8, 12, 15, 18 आणि 23. परत एकदा चेक करा, दोघांची ऍडिशन किती येते? 27. बरं का. म्हणजे ज्या दोन लेटर्सची ऍडिशन 27 येते, दोज लेटर्स आर कॉल्ड एज व्हॉट लेटर्स? अपोजिट लेटर्स. चला, कळलंय का तुम्हाला हो सर. कसं करायचंय? हा. आता जोपर्यंत माझी एक रिक्वेस्ट आहे प्रत्येकाला, की हे बघा, प्रत्येक यात ABCD तर मी लिहून टाकलेलं आहे प्रत्येक स्लाइड वरती. पण तुम्हाला या अपोजिटचा पण वापर कधी कधी करावा लागणार आहे, बरं का. चलो, आता लेट्स गो फॉर क्वेश्चन नंबर 2. आता हे तुम्ही करायचंय. फाईन. हा क्वेश्चन तुम्ही करायचा आहे. म्हणून तू नुसतं बघू नको. कुणाचं आलंय का? आता इथं तुम्हाला नंबरचा काही उपयोग नाहीये. तुम्ही जर पाहिलं ना, डॉटर मधले जे लेटर्स आहेत तेच लेटर तुम्हाला खाली दिसतात का? उलटून पालटून आहेत ना. हो हा. आता ते कसं झालेलं आहे ते तुम्ही ठरवा. आणि मग टीचर जे आहे त्याला तुम्ही कसं लिहिणार हे तुम्ही सांगा. आणि तुमचा आन्सर जर तुम्हाला टाईप करून पाठवता आलं तो प्लीज सेंड मी इन चॅट मध्ये पाठवण्याचा प्रयत्न करा. आम्ही कधी जायचो आता तुझा रणवीर मोरे, तुझा माईक बंद कर बेटा. देविका, माईक बंद कर बेटा. काही नाही, इट इज ऑल ऑब्झर्वेशन. हे बघा, डॉटर, तुम्ही कोणीतरी म्हणेल डॉटरचं स्पेलिंग चुकीचं आहे, तर तो प्रश्नच आपल्याला तसा दिलेला आहे. कुणाचं उत्तर आलं असेल तर मला चॅटमध्ये टाका. कळलं तरी ठीक आहे, नाही कळलं तरी ठीक आहे, बिकॉज आय एम देअर टू हेल्प यू आउट.
आलंय का? येस सर. हा, का आता कुणाचं आलंय? भुवी, येस सर. काय आन्सर आहे बेटा? तू टाईप करून पाठव ना. तू काय, तुला एक 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 लेटर मला सांगावं लागेल. पाठवलं पाठवता येईल? सर. हा. पाठवलेस? एक मिनिट, हा, एक मिनिट बेटा. अरे अच्छा, खूप जणांची उत्तर आलेले आहेत बरं का. सर्वात पहिले कुणाचं उत्तर आलंय ते पाहू आपण. सर्वात पहिल्यांदा आलं होतं आयातचं उत्तर आलं होतं बरं का. आता आयातचं उत्तर काय? AETCREH बरं का. AET टायपिंग मिस्टेक झाली कोणाची? सर. मनुश्री. बरं राहू दे ना. हे बघ, हे आलंय का तुझं उत्तर? हे आयातचं उत्तर आहे. हो सर. हा, आता कसं झालेलं आहे पहा बरं का. हे बघा, ए ला ए झालं, जी ला जीच राहिलं, ई ला ईच राहिलं, बरोबर. आता हे यू जे आहे हे इकडं आलं, हे डी जे आहे हे इकडं आलं, हे आर जे आहे ते इकडं आलं, हे टी जे आहे ते इकडं आलं. पाहिजे म्हणजे आता काय होणार? हे ई ला ई तसंच राहणार, सी ला सी तसंच राहणार, ई ला ई तसंच राहणार, ए इकडं जाणार, टी इकडं जाणार, नंतर एच इकडं जाणार, आर इकडं जाणार. तो बरोबर आहे? येस सर. ओके. कोणाला कळलेलं नाही असं आहे कोणी? अच्छा, घ्यायचं मग पुढचं. सर. Okay. Now this is question number 3. Are it looks the same as question number 2. सर पहा बरं. झालं. Question number 2 सारखं दिसतंय मला. सर मला आणि करला. कोण आहे तू? माझे नाव रौनक आहे. तुझं नाव काय बेटा? रौनक. रौनक. बरं, रौनक एक काम करतो, तुला हे माहिती आहे का तुला? तुझं जे नाव येतंय शाओमी काहीतरी, त्याला रिनेम कसं करता येतं माहिती आहे तुला? सर उत्तर त्याला रिनेम कसं करता येतं माहिती का तुला? नाही. कारण की तुला एवढं सुंदर नाव दिलेलं आहे आणि मी तुला शाओमी म्हणणार. थांब एक मिनिट. रौनकचं स्पेलिंग काय? RAUNAK. RAUNAK. रौनक. बरोबर. हो. आला का तू? रौनक दिसायला लागला का तू? हो. हा हा. आता हे बघ, तेव्हाच्या तेव्हाच विचारायचं बेटा, हे कोण आहे? Vivo V2338. तनुष्का आहे का कोणी? तनुष्का योपे. अच्छा, तनुष्का नाव आहे बेटा तुझं? माझं हा, नाही. मग तुझं Vivo V2338 तनुष्का योपे नाव काहीतरी आलेलं आहे. तुझं नाव काय आहे? माझे नाव रौनक रवी सावरकर आहे. अरे रौनकला नाही बोलत रे मी. हे विवो वाला कोण आहे? बरं जाऊ दे, चला आजच्या दिवस हळूहळू शिकाल. चला आता हे बघ, ज्यांना कळलं नाही त्याने एकदा नीट पहा बरं का. हे बघा काय दिलंय. इन अ कोड लँग्वेज क्लॉक इज रिटन ॲज KCOLC. देन हाऊ कॅन स्टेप्स बी रिटन इन द सेम लँग्वेज? आता पहा, नीट पहा. CLOCK. पर आन्सर तुला काय म्हणलं भेटलं. त्याने? हो हो, आन्सर आलं. KCOLC. बरोबर. आता हो, भेटलं स्टेप्सला काय answer. म्हणणार? STEPS. आता तुम्ही नीट पाहायचंय. हे बघा, याचं क्लॉकचं जर उलट केलं तर असं होतंय का? है ना? CCLLOOCC. ह्याचं उलट करून टाकायचंय. मग आता ह्याचं जर तुम्ही उलट केलं तर काय येणार आहे? STEPS.
TS बरोबर. सर आपण आधी एक्झाम्पल्स घेतलेले. हा सर, कसे हेच क्लॉक वगैरे नव्हते घेतले? सर झालं. नाही सर, हे नाही झालं. हा मला माहिती आहे, नाही घेतलं मी हे. नाही घेतलं. तुम्हाला या टाईपचे थोडेसे वेगळे घेतले होते, पण हा प्रकार मी घेतलेला नाहीये, मला कल्पना आहे. ठीक आहे, चला आता पुढचा क्वेश्चन. हे काय इन अ सर, कोड माझ्या लँग्वेज केलेलं आहे हे. काय अवैध हे केलंय. घेतलेलं आहे? हा बरं सर. आता हे बघ, आता काय आहे? ठीक आहे, असं समज की तुझं रिव्हिजन होतंय असं समज, कारण की आता पुष्कळशी नवे मुलं आहेत ना, तर त्यांना पण मग कळेल. मागचं पाहू नको आता, ज्यांना वाटतंय की घेतलेलं आहे. हो सर. मागचं पाहू नका. एकदा सगळं टिकच करून ठेवावं लागेल. आणि एक थोडीशी इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करतोय. उद्या आहे 15 तारीख, बरोबर आहे. आपण जे काही कमिटमेंट केलेले आहेत तर ते आपण पुरं करणार आहोत. आपल्या ॲपवरती, ज्या ॲपचं नाव आहे एक्झाम गुरुकुल, बरं का, दररोज एक टेस्ट पडणार म्हणजे पडणार. मग ती टेस्ट 20 मार्काची असेल, 10 मार्काची असेल, किती मार्काची असेल, पण पडणार म्हणजे पडणार. फाईन. आणि ह्या सगळ्या टेस्ट ज्या आहेत ऑब्विसली दोज आर फ्री ऑफ कॉस्ट. आणि तुमचा त्यातनं सराव पण होणार आहे. यू आर गोइंग टू प्रॅक्टिस ऑल्सो. तर आपण याचा पहिल्यांदा ॲप डाउनलोड करायचं आपल्याला प्ले स्टोअरवरनं. फाईन. आणि तुम्हाला त्यात टेस्ट दिसत राहणार. त्यात कशा टेस्ट दिसणार त्याच्याबद्दल तुम्हाला राहुल सर एकदा नीट सांगतील. दररोज टेस्ट असणार म्हणजे असणार, बरं. आता 15 तारखेपर्यंत आपण थोडीशी ॲडमिशनची वाट पाहत होतो, आता उद्यापासून आपण लागू जोरात कामाला. फाईन. चल, आता याचं आन्सर कोणाचं आलंय? मनुश्रीचं आलेलं आहे. ठीक आहे, मनुश्रीचं आलेलं आहे. नंतर यशवर्धनचं आलेलं आहे, अनिराचं आलेलं आहे, पार्थ निरपुतेचं आलेलं आहे. फाईन. ओके, बाकीचे पण द्या. सोपा प्रकारे AWAKE, बरोबर. तर ZVZJT म्हणलेलं याला. तर मग फ्रेंडला काय म्हणणार? FRIEND. हा, मागचं पाहू नका. मनुश्री, तुला कसं वाटतं मग झालं नाही? काय सर? वाचत जा पहिले. तुला कसं काय वाटतं झालं नाही? तर म्हणजे हा जो टॉपिक आहे ना, हा आपला झाला असं वाटतंय. असं हा टॉपिक झालाय का? क्वेश्चन्स हेच होते. हो सर, डॉटरचा पण होता, टेप्सचा पण होता. भेटलं. बरं, ठीक आहे, चल, काही हरकत नाही. आपण थोडेसे काय करू, आपण एक 5-6 क्वेश्चन्स घेऊया, म्हणजे 10 क्वेश्चन्स घेऊया, आणि लेट अस स्टार्ट विथ अ न्यू टॉपिक. फाईन, डोंट वरी. हो सर. चला, याचा आन्सर काय काय दिलेलं आहे मला अनेराचा आलेला आहे आन्सर. अनेराचा आन्सर आहे ई. नंतर काय आलेलं आहे? EQHDMC असा आन्सर दिलेला आहे. फाईन. आता पहा, तुम्हाला कसं करावं लागणार आहे. फाईन, एक लक्षात घ्या. फाईन, इथं आता तुम्हाला वेगळी मेथड पण सांगून देतो. झेड नंतर परत एकदा काय सुरू होतं? ABC, बरोबर. आता इथं यांनी काय केलेलं आहे लक्षात घ्या. ए ला काय म्हणलेलं आहे? झेड, बरोबर. आता इथं पहा, ए ला काय म्हणलेलं आहे? झेड. मागचं लेटर आलं का? हो सर. ओके. आता डब्ल्यू ला काय म्हणलेलं आहे? व्ही. हे बघा, डब्ल्यू ला म्हणलेलं आहे व्ही, मागचं लेटर आलं. परत एकदा ए ला म्हणलेलं आहे झेड, ए ला म्हणलेलं आहे झेड. फाईन. आता के ला काय म्हणलेलं आहे? जे. दरवेळेस मागचं लेटर येते, मला कळून गेले. आता ई ला म्हणलेलं आहे डी. फाईन.
सो आता पाहायचं एफच्या मागचं लेटर कोणतं आहे? एफच्या मागचं लेटर कोणतं आहे? ई. आरच्या मागचे लेटर कोणतं आहे? क्यू. बरोबर. नंतर आयच्या मागचे लेटर कोणतं आहे? एच. ईच्या मागचे लेटर कोणतं आहे? डी. नंतर एनच्या मागचे लेटर कोणतं आहे? एम. आणि डीच्या मागचे लेटर कोणतं आहे? तर ते आहे सी. त्यामुळे 100% हे जे आन्सर आहे ना, हे अतिशय 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 बरोबर आहे. फाईन. जास्त नाही, आपण 10 प्रश्न घेऊ, नंतर तुमचं काहीतरी वेगळं घेतो मी. ठीक आहे, डोंट वरी. 10 क्वेश्चन लवकर लवकर करा. जे नवे आहेत त्यांना पण हा टॉपिक कळेल. चलो क्विक. वाचन तो क्वेश्चन काढणं. In a code language, most is written as expectation. Rules. Expectation. Be like तुम्हाला नंबर पण टाकून देतो वाटलं सुरुवातीला. काही जाणवतंय का ह्याच्याकडे पाहिल्यानंतर? तर आधी सारखंच आहे. है ना? काय होतंय? +1 होतंय का? भेटलंय. 18 + 1 19, 15 + 1 16, 19 + 1 20. सो हे प्लस हे 5 + 1 विल बी 6. मग आता सिंपल आहे, म्हणजे पुढे एक लेटर चाललंय. आता बीच्या पुढचं लेटर कोणतं असतं? सी. आयच्या पुढचं लेटर कोणतं असतं? जे. ए. एसच्या पुढचं? टी. सीच्या पुढचं? बी. डी. यूच्या पुढचं? व्ही. व्ही. आयच्या पुढचं? जे. जे. आणि टीच्या पुढचं? यू. यू. मग हे आन्सर येत आहे का? पहा, चेक करा. हो सर. सी जे टी डी व्ही जे यू. बरोबर. ओके. चलो, 5वा प्रश्न झालेला आहे. फक्त 10 घेऊया. फाईन. चलो, क्वेश्चन नंबर 6. मागचं पाहू नका. स्टार्टिंग तसं जायचं. बघते सर, मागचं हा, जे बोल बेटा. आन्सर होतं ते माझ्या दुसऱ्या मेथडने पण आलंय. कोणतं बेटा? फिफ्थ वालं. हा, ठीक आहे ना. हे बघ, तू कोणत्याही मेथडनी सोडव. आय एम व्हेरी हॅपी. आय एम हॅपी वेन यू गेट युअर आन्सर. सर, काहीच आन्सर दुःख नाही वेगळं मला. आलंय, पण काय? आन्सर वेगळं आलंय. नाही, मग तुझं चुकलंय. मग आन्सर वेगळं आलं असेल तर चुकलंय. सर, झालं. हा, कोणाचं झालं? आन्सर. कोणाचं झालं? कोणी नवं जर असेल आणि ते सांगत असेल तर मला खूप आनंद वाटेल. लिहायचं असेल तर तुला काही यूज ठेवले. सर, आला आन्सर. व्हेरी गुड. बरोबर, नंबर पण देऊन टाकले तुम्हाला. चला. सर, मी लेटर वाईज केलं. हा, ठीक आहे, तू कसंही कर बरं का. मी मुद्दाहून या टाईपनी याच्यासाठी सोडवतो की असं केल्यामुळं काय होतं, आपल्याला सगळे नंबर्स, लेटर्सचे नंबर्स पाठ होऊन जातात. काहीच प्रॉब्लेम नाही. चला, हो, दोन्ही सर. मेथडनी सोडून दाखवतो. दोन्ही मेथड्सनी. चला, चॅटमध्ये मेसेज पाठवा. चला, रणवीर मोरे,
रणवीर मोरेचा आन्सर आहे कृषिता पाटील बरं का. नंतर शाओमी. शाओमी कोण आहे? ओके. मृणाली. मृणाली, कॅन यू कनेक्ट टू मी? मृणाली, येस सर. तू कुठली आहे बेटा? खेडले जुंगे. कुठली? खेडले जुंगे, कुठं आलं हे? नाशिक जिल्हा. अच्छा, नाशिक जिल्ह्यात आलं. बरं चला, आता पहा मृणालीचा आन्सर पाहूया आपण काय आहे. मृणाली, नंतर मग एक राणो नावाची आहे कोणीतरी, तिचं पण आन्सर FYLB. FYLB. ओके. हा, आता काय काय होतंय हे बघा, दोन्ही मेथड समजून घ्या. इथं काय होतंय, 13चं झालं 11, म्हणजे मायनस किती झाले? 13 minus 2 is 11. 9 minus 2 is what? 7. 14 minus 2 is what? 12. And 4 minus 2 is what? 2. Fine. मग आता इथं काय करावं लागेल मला? -2 किती येणार? 8 minus 2 6. 6 लेटर कोणतं असतं? F. 1 minus 2. आता इथं प्रॉब्लेम येणार आहे पहा बरं का. 1 minus 2 केलं तर -1 येईल. पण आता इथं काय लक्षात ठेवायचं, हे बघा, Z म्हणजे किती असतं? 26. Z नंतर परत काय सुरू होतं? ABCD. मग आता Z 26 असेल तर पुढचा A किती असणार आहे? 27. तर याला मी 1च्या ऐवजी 27 घेऊन टाकतो आणि परत -2 म्हणजे काय येते? 25. Y इज व्हॉट? 25. नंतर 14 minus 2 किती होणार? 12. 12 लेटर इज व्हॉट? L. आणि 4 minus 2 किती होणार? 2. फाईन. सो एवढं आलं. ओके, ही झाली पहिली मेथड. कुणाला जर वेगळ्या मेथडनी करायचं असेल तरी करू शकतं. हे बघा, इथं M ला काय म्हणलेलं आहे? K. M ला म्हणलेलं आहे K. एक लेटर सोडून मागे, बरोबर. I ला म्हणलेलं आहे G. परत एकदा एक लेटर सोडून मागे. N ला म्हणलेलं आहे L. N ला म्हणलेलं आहे L. परत एक लेटर सोडून मागे. आणि D ला म्हणलेलं आहे B. परत एक लेटर सोडून मागे. मग आता इकडच्या बाजूला कसं होणार? हँड म्हणजे काय होणार? F. एक लेटर सोडून मागे. A म्हणजे काय असणार आहे? A म्हणजे असणार आहे एक लेटर सोडून मागे Y. अँड लाईक दॅट. फाईन. सो आन्सर शुड बी व्हॉट? FYLB. चलो, क्वेश्चन नंबर 7. आता क्वेश्चन समजून नंबर 7. 10 प्रश्न करू आपण, लोड घेऊ नका. 3 ते 5,000 क्वेश्चन सोडवायचे आपल्याला परीक्षेपर्यंत. मार्कच जायला नाही पाहिजे. चला करा. भुवी, माईक बंद कर बेटा. ही आहे रानो. रानो कुठली बेटा तू? माईक तुला येतं का हे बोलता? माईक ओपन करून. रानो कोण आहे? कुठली आहेस तू? तुला माईक नाहीये का? माईक नाहीये? सांग. ओके, आयातचं वेगळं आन्सर आहे, पार्थचं वेगळं आन्सर आहे. चला, इथं वेगळे आन्सर यायला लागलेत बरं का. सर मला Let's आन्सर see. भेटले पण कमेंट नाही ओपन होते. कोण बोलला आता? सर आन्सर भेटले पण कमेंट बॉक्स ओपन नाही होते. कोण आहे तू बेटा? सर सोनम. सोनम. ओके. बरं ठीक आहे, काही हरकत नाही.
एकदा तुम्हाला हळूहळू तुम्हाला सगळं कळायला लागेल, लोड घेऊ नका. टी चला चॅटमध्ये काही आन्सर आलेले आहेत. हे बघा, एक मिनटं एक मिनटं. आयात आणि यशवर्धन कदम या दोघांचा आन्सर सेम आहे. नंतर पार्थ निरपुतेचा आन्सर वेगळं आहे. पार्थ परत एकदा चेक कर ना. थोडंसं काहीतरी हे झालेलं दिसतंय काहीतरी. नंतर मैथिली पाटील, यशवर्धन आणि आयात सगळ्यांचा आन्सर सेम. मनुश्रीचा आन्सर सेम. वेदांशीचं आन्सर सेम. नंतर V233 तनुष्का योपे जी कोणी आहेत त्याचा आन्सर सेम. मृणालीचा आन्सर सेम. राणो काहीतरी थोडंसं काहीतरी चेंज झालंय बरं का. राणो कोण जे आहे तर तिचं थोडंसं आन्सर चेंज झालेलं आहे. हां, नंतर साहिल कोणे भोर जो कोणी आहे त्याचा आन्सर सेम आहे. रणवीरचा आन्सर सेम आहे. अर्चना वाटोलेचा आन्सर सेम आहे. चला, आता 100% बरोबर आहे. आता काय केलेलं आहे, डी ला म्हणलेलं आहे डी, नंतर 18 1 13 1. फाईन. इथं काय 1 21 24 16 24. ठीक आहे. आता डी ला म्हणलेलं आहे ए. किती लेटर सोडले मध्ये? 2. या डी ला काय म्हणलेलं आहे, ए मध्ये लेटर सोडले 2. आर ला म्हणलेलं आहे यू. आता किती लेटर पुढं गेला हे तर -3 झालं बरं का. आता इथं काय होणार, +3. 18 + 3. परत इथं पहा, ए म्हणजे किती असणार दोस्तांनो? 27. 27. याला 27 घेऊन टाकलं. आता इथं परत पहा, -3 झालं का? 27 24 -3. इथं झालं +3. आणि हे परत ए म्हणजे 27 घेणार, -3 होणार. म्हणजे +3 -3 होत आहे दरवेळेस. फाईन. बरोबर आहे. कुणाचं? पार्थ. हा, तर पार्थ कुणाचं? एक मिनिट. पार्थ, तू काहीतरी वेगळं उत्तर दिलं होतं ना रे. ओम भुसे. बरं ठीक आहे, पाहू आपण कुणाचं उत्तर बरोबर आहे. हे 18 आहे, हे 12 आहे, हे 4 आहे. फाईन. आता पहिल्यांदा काय होतंय, -3 होतंय ना. -3. 23 -3 किती होणार? 20. नंतर होतंय काय, +3 होत आहे. म्हणजे इथं +3 झालं. 15 + 3 किती होणार? 18. परत एकदा -3 झालं. मग -3 केलं तर किती येणार? 15. मग परत एकदा +3 होणार. 12 + 3 किती होणार? 15. परत एकदा -3 होणार. म्हणजे इथं येणार 1. इथे येणार 1. आता 20 म्हणजे टी, 18 म्हणजे काय, आर, 15 म्हणजे काय, 15. आणि ओके, म्हणजे बॉस बाकी सगळ्यांचे उत्तर चुकीचे होते. ठीक आहे. कोणाचं उत्तर बरोबर आलेलं आहे पहा. हे बघा, प्रिशिता पाटील. अरे, नंतर बदलले तुम्ही सगळ्यांनी. पहिल्यांदा तुमचे उत्तर सगळे वेगळे होते. तर माझं हे आलेलं, मी आधी टाकलं पण मला पण वाटलं की सगळं चुकीचं आहे, बाकी सगळे दुसरं टाकत होते त्यामुळे. ठीक आहे ठीक आहे. चला, आन्सर काय यायला पाहिजे, पण भुवी. बरोबर भुवी नंतर केलं का तू? हो सर. हा ठीक आहे. एच्या जागी फक्त बी आलेलं. हा ठीक आहे, चल. ओके. चला, साहिलचं सगळ्यांचंच बदललं आता आन्सर. चला, असं काही गरजेचं नाहीये म्हणजे की जे जास्तीत जास्त आन्सर ज्या पद्धतीचे आले तेच बरोबर असतील. चलो, मला ये वाटलं मी चुकलेलो. करा लवकर. येस सर. फ्लॉवर म्हणजे काय?
करो जल्दी जल्दी. हा चलो, ओम भुसेचा आन्सर आलेला आहे. पाहू ना आता आणखी कोणाकडून. ओम ओम नव्हताच माग. आर्यन मेघारे. चलो आन्सर टाक. फक्त एकट्याच आन्सर आलेलं आहे, ओम. सर माझं पण आलंय. कमेंट बॉक्स ओपन नव्हते. माझं म्हणजे कोण आहे तू? पार्थ. पार्थ. ओके. का नाही होते रे? म्हणजे काय सर कारण? मला पण एरर येत होता. बर, ठीक आहे ठीक आहे. चल मी आता जेव्हा आन्सर लिहीन ना पार्थ, तेव्हा तू पहा आणि कम्पेअर कर, मग तुझा आन्सर सेम आहे का. तेव्हा आता यशवर्धन कदम, ओके. भुवी, ओम भुसे, नंतर मृणाली, नंतर अनेरा, नंतर शावमी, नंतर आयात, नंतर देविका. या सगळ्यांचा आन्सर सेम आहे. अर्चना वाटुळे. बरं का, तू काहीतरी चुकली आहे का बेटा? एक लेटर आणखी तुझं मिसिंग आहे माझ्या मते. अर्चना वाहटुले कोण आहे? तू 5च लेटर्स आलेत तुझे, 6 लेटर पाहिजे. मनुश्रीचं पण तेच आहे, मैथिलीचं पण तेच आहे, है ना? सर आता चालू झाला. झाला ना चालू. आवाज चल lag मग आता मारतोय. पाठव वर आन्सर. अनन्याचं पण तेच आहे, साहिलचं पण. ओ साहिल, साहिल तुझ्या आन्सर मधलं सेकंड लेटर असं नीट पहा. टाकते ना सर. साहिल तुझ्या आन्सर मधलं सेकंड लेटर नीट पहा. पण माहित नाही, कदाचित तू बरोबर पण असशील, काय सांगता येत नाही. फाईन. आता पहा इथं काय केलेलं आहे. 7, 1, 18, 4, 5, 14. फाईन. टी इज वॉट 20, 26, 9, 23, 22 आणि किती 13. म्हणजे हे कोणत्या टाईपचे लेटर्स आहेत? 27. ऍडिशन काय येते? 27. 27. म्हणजे अपोजिट लेटर्स आहेत. अपोजिट. बरोबर. मग एफ म्हणजे 6, एल म्हणजे 12, ओ म्हणजे 15, डब्ल्यू म्हणजे 23, नंतर ई म्हणजे किती 5, 5. आर म्हणजे 18. 18. आता अपोजिटची ऍडिशन किती यायला पाहिजे? 27. 27. म्हणजे ह्याच्या खाली असणार 21st लेटर, यू. नंतर ह्याच्या खाली असणार 15th लेटर, याच्या खाली असणार 12th लेटर. 15 + 12 = 27. याच्या खाली असणार 4th लेटर, याच्या खाली असणार 22nd लेटर आणि याच्या खाली असणार 9th लेटर. बरोबर. तेव्हाच या सगळ्यांची ऍडिशन किती येते? 27, 27, 27, 27. ऑल आय हॅव टू डू इज गिव्ह देम लेटर्स यू, ओ, एल, डी. 22 म्हणजे काय? बी. आय. आन्सर काय पाहिजे माझं? सर बरोबर आहे. UOLDVI. ओके सर चल. बरोबर आहे. सर हा, माझं चला. बरोबर आहे. हा ठीक आहे. 2च क्वेश्चन करू आता. 9th and 10th करा बरं पटपट. 9th करा लवकर. सर मला क्वेश्चन मध्ये डाऊट आहे.
झालं का? सर मला हा काय? हे बघा, ओम भुसेचा आन्सर वेगळं आहे, यशवर्धन कदमचा आन्सर वेगळं आहे. सर मला वाटतं क्वेश्चनच चुकीचा बरं, एकदा पाहूया आपण. थांब एक मिनिट. नीट टाईप झालंय का पाहू आपण. हा, नेम्स बरोबर. टी एफ एन बी ओ. ओके. हा, ठीक आहे. आता पहा, क्रेन. तुम्ही तर म्हणता की हे क्वेश्चन झालेले नाही आहेत, झालेले आहेत म्हणता, आणि मग हे चुकीचं कसं आहे? आता नीट पहा. हे बघा, हे बघा, समजून घ्या सगळ्यांना, कुणाला नसेल आलं तर. एन म्हणजे किती असतं? 14 40. ए म्हणजे 1. 1 एम म्हणजे 11 सॉरी 13 एम म्हणजे 13. ई म्हणजे 5. 5 एस म्हणजे 19. 19 टी म्हणजे 20. 20 एफ म्हणजे 6 6. हे किती? 14 हे किती? 2 2. आणि हे किती? 15 15. आता माकडांनो, नीट पहा. इथं काय दिलेलं आहे? 14. इथं काय दिलेलं आहे? प्लस 6 हा, आता हे बघा, ऐकून घ्या. एन च्या पुढचं लेटर कोणतं आहे? ओ ओ. बरोबर. ए च्या पुढचं लेटर कोणतं आहे? डी डी. एम च्या पुढचं लेटर कोणतं आहे? एन. ई च्या पुढचं लेटर कोणतं आहे? एफ एफ. आणि एस च्या पुढचं लेटर कोणतं आहे? टी टी. हा, आता कळलं का काय केलेलं आहे? आता पहा, इथं इथं काय? सी म्हणजे 3, आर म्हणजे 18, 1, 13, 5. बरोबर. आता मला सांगा, नाही दादा ह्याचं सीचं काय होईल? कुठं काढायचं तुला सीचं काय होईल? डी होणार. असं बरोबर. या आरचं काय होईल? मी काढतो एस. एचं काय होईल? एनचं काय होईल? ओ. आणि ईचं काय होईल? एफ. एफ ओ बी एस डी. सर कळलं का? बरोबर हा, कुणाचं तरी आलं होतं आन्सर. सर बरं का? पण भुसे हा, पण तू असंच केलं होतं का? असंच केलं होतंस का? आर्यन, तुझा माईक बंद कर रे बेटा. तर अजून 10th वाला घ्यायचा ना एक क्लास घेऊन टाकू, बरं का? मग सर तुम्हाला थोडं माझं फ्रेश करून टाकतो. चला, लास्ट क्वेश्चन या टॉपिक वरचा. रिव्हिजन मध्ये तर खूप सारे क्वेश्चन्स होणार आहेत. परत एकदा अनाउन्समेंट करतोय, आपल्या ऍप वरती उद्यापासून कंपल्सरी टेस्ट पडणार. दोज आर फ्री फॉर एव्हरीबडी. फाईन. पण मॅक्झिमम लोकांनी त्याचा लाभ घ्यावा. ॲट द सेम टाइम आपले जे मित्रमैत्रिणी असतील त्यांना पण सांगावं. फाईन. आणि आपल्या स्वतःची डेव्हलपमेंट करून घ्यावी. चलो, ओके. क्वेश्चन नंबर 10. बॉक्सर बरोबर काय? ए क्यू डब्ल्यू जी ओ. तर विजिट बरोबर काय असणार आहे? आलंय कोणाचं? सर 2 मिनिट करतो कर सर कर 2 कर कर मिनिट्स कर राहिलो करो करो करा.
1 2 3 4 माझ्या मते असं जरी असलं तरी काही हरकत नाही, पण इथं काय करा, याला आहे ना ओच्या जागी क्यू करून टाका. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तर आन्सर आन्सर आलं. बघा, हे इथं जे ओ आहे त्याला क्यू करून टाका. मी केलं. आणि किती सोपं आहे मग. आता काय होतंय, पहिल्यांदा काय होतंय -1, नंतर काय होतंय +2, -2 15 + 2 17, मग परत एकदा काय होतंय -1, परत काय होतंय +2, नंतर काय होतंय -1, बरोबर. मग आता इथं काय होणार 22 9 19 9 20. पहिल्यांदा होणार आहे तुमचं काय -1, -1 केलं तर इथं काय येईल 21. नंतर काय होतंय तुमचं +2, मग इथं +2 करणार, मग परत -1 करणार, +2 करणार, -1 करणार, मग 9 + 2 किती येणार 11, 19 - 1 किती येणार 18, 9 + 2 किती येणार 11, आणि 20 - 1 किती होणार 19. मग आता 21st लेटर कोणतं असतं यू, 11th लेटर कोणतं असतं के, 18 लेटर कोणतं असतं आर, 11 लेटर परत काय के, आणि 19 लेटर कोणतं असतं एस. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर बरोबर आहे. ओके. हा, बरोबर आलं. चलो आता थोडस हे बघा, मी तसं तुम्हाला सांगितलंय की 15 तारखेपासून आपण सुरू करणार आहोत, लँग्वेजेस सुद्धा सुरू करणार आहोत. हे बघा, मी आठवड्यातून मी 3 लेक्चर घेतो, बरोबर. तर त्यापैकी 2 लेक्चर जे आहेत म्हणजे मी रिझनिंगसाठी ठेवणार, आणि 1 लेक्चर जे आहे ते लँग्वेजेससाठी ठेवणार. तुम्हाला जो लँग्वेजचा सिलेबस आहे तो थोडा कमी पण आहे, फाईन. त्यामुळे त्याला आपल्याला 1 लेक्चर जरी आपण परीक्षेपर्यंत देत गेलो तरी सगळ्या गोष्टी आपल्या ज्या आहेत त्या कम्प्लीट होऊन जातील, फाईन. आता इथं आपल्याला काय करायचंय की तुम्हाला कल्पना आहे का, एक समूह दर्शक शब्द नावाचा एक प्रकार असतो. इंग्लिश में उसको क्या बोलते हैं कलेक्टिव्ह नाउन, कलेक्टिव्ह नाउन, बरोबर. मराठीमध्ये म्हणतात त्याला समूहदर्शक शब्द. आपल्याला मराठी आवडत असो किंवा नसो, आपली मातृभाषा असो किंवा नसो, पण जर आपण या परीक्षेला जर बसत असू तर आपल्याला मराठी करावं लागणार आहे. आणि मराठीमध्ये जास्तीत जास्त भाग जो आहे तो आहे कसला, तो आहे पाठांतराचा, फाईन. तो पाठांतराचा भाग आहे. तर आपल्याला आपण सगळा रट्टा मारून टाकू आपण, म्हणजे असं झोपेतून तुम्हाला उठवलं ना तर पटकन उत्तर देता आलं पाहिजे, या टाईपने आपण पाहूया, फाईन. आता हे बघा, आपण काय करू, एक प्रश्न तुम्हाला पशु पक्ष्यांच्या आवाजावरती विचारला जातो, ॲनिमल्स ऑर बर्ड्स अँड देअर साऊंड, बरं का. आता आपण थोडस कसं कसं घ्यायचंय आपण पाहू. मला पण आहे ना एक अंदाज येऊन जाईल की बा तुमच्या किती जणांचं मराठी चांगलं आहे आणि किती जणांचं नाही आहे, फाईन. सो आता इथं मी काय करतोय, एक बॅकग्राऊंड जसं बदलून टाकू आपण, बॅकग्राऊंड बदलू, आणि 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 घेऊन टाकूया हे पिवळं धमक, फाईन. आणि याच्यावरती घेऊन टाकूया आपण एक काळा पेन. ओके. मला आता सांगा बरं का, मी तुम्हाला पक्षी सांगणार, तुम्हाला प्राणी सांगणार, त्याचा आवाज तुम्ही मला सांगायचा आहे. आवाज सांगा, काढून नका दाखवू, ठीक आहे. ओके, चला. हा, मी आता ॲनिमल सांगतोय, पक्षी सांगतो, काही सांगेन, तुम्ही पटकन सांगायचं मला. कावळ्याची, काव 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 काव, बरोबर. कुत्र्याचे, कुत्र्याचे काय असतं भुंकणे, भुंकणे. कोंबड्याचे काय असतं, कोंबड्याचे कुकुरुकू. आता अंडे पण देऊन टाक. हा, कोंबड्याचं काय असतं
त्याला म्हणतात त्याच्या आवाज होय त्याच्या आवाजाला म्हणतात आरवणे. आरवणे, कोंबडा आरवतो. काय म्हणता? ठीक आहे. नंतर कोकिळेचं काय असतं? कोकिळेचा आवाज कोणता असतो? कुहू कुहू. बरोबर. हा. नंतर गाईचे काय असते? गाईचे गाईच्या आवाजाला काय म्हणतात? हंबरणे, हंबरणे. फाईन. नंतर घोड्यांचं काय असतं? किंकाळणे. घोड्यांचं असतं काय? किंकाळणे. आता फक्त समजून घ्या. चिमणीची काय असती? चिवचिव. पक्ष्यांचा काय असतो? पक्ष्यांचा आवाज नसतो, त्याला म्हणतात काय? कलकलाट. काय असते? बेडकाचे बेडूक बेडूक. मांजरीचे म्हशीचे म्हैस म्हैस. म्हशीच्या आवाजाला काय म्हणतात? म्हशी म्याव म्याव करते का? म्हशीच्या आवाजाला काय म्हणतात? म्हशीचा आवाज असतो रेकणे. आणि हंबरणे कुणाचं असतं? गाईचं. हा, गाईचं हंबरणं, म्हशीचं काय असतं? रेकणं. नंतर वाघाची काय असती? डरकाळी. सिंहाची काय असते? सिंहाची गर्जना. ती काय? गर्जना. बरोबर. नंतर सापाचा काय असतो? सापाचा सापाचा आवाज त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात फुतकार. फुतकार. ठीक आहे. आणि मोराचा काय असतो? मोराचा केकारो. मोराच्या आवाजाला काय म्हणतात? केकारो. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, हत्तीच्या हत्तीचा आवाज कसा असतो? काय म्हणतात त्याला? हत्तीचा आवाज. तुझा माईक बंद कर बेटा. हे रानो कोण आहे? तुझा माईक बंद कर. हा. हत्तीचा काय असतो? फक्त उत्तर देताना उघडायचा माईक. हत्तीचा काय असतो? चित्कार. चला आता आहे ना उलट सांगायचं मला. पाट 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 पाट. मी लवकर प्रश्न विचारतो का तुमचे उत्तर लवकर येतात ते? चला, केकाराव कोणाचा असतो? मोर. डरकाळी कोणाची असती? डरकाळी. बर. फुटकार कोणाचा असतो? फुटकार. साप. बरोबर. गर्जना कुणाची असती? चित्कार कोणाचा असतो? चित्कार. हत्तीचा काव काव. भुंकणे. आरवणे आरवणे. कोंबडा. कुहू कुहू. कोकिळेचा. हंबरणे. गाय. मग म्हशीचं काय असतं? म्हशीचं असतं रेकणे. खिंकाळणे कुणाचं असतं? खिंकाळणे. साप खिंकाळतो का? घोड्याचं चिवचिव. चिमणी. कलकलाट. पक्ष्यांचा डराव. बेडूक. भुबुकार. भुबुकार कुणाचा असतो? भुबुकार. माकडाचा. कृषिता, तुझा माईक बंद कर ना बेटा. बर. चला आता आहे ना, मला एकाचाही माईक उघडा नाही पाहिजे. मी आता एकेकाला मैदानात घेणार आहे आणि पाहू कुणाचे किती उत्तर बरोबर येतात. चल आयात, माईक उघड. हा. आता बाकीच्या लोकांनी
स्वतःच्या मनातल्या मनात उत्तर द्यायचं बरं का. चल आयात, चल फक्त तू उत्तर द्यायचं, मला फक्त तू उत्तर द्यायचं. पाहू सर, किती उत्तर आर्यन बरोबर काय येतात तुझे. आयात, हा चल सुरू करायचं. हा चल, मी तुला प्राणी सांगणार, तू आवाज सांगायचा. बाकी सगळ्यांचे माईक बंद पाहिजे मला. हत्तीचा. आयात, तर नाही जाऊ दे. आठवत. हा बर, चित्कार. सिंहाची सांग आयात. गर्जना. गर्जना. सापाचा. बाकीच्यानी मनातल्या मनात उजळणी करा. सापाचा काय असतो? फुतकार. वाघाची. डरकाळी. आयात. डरकाळी. डरकाळी. मोराचा. मोराचा. मोर, केकारा. पिकॉक. केकारो. म्हशीचे. हंबरणे. हंबरणे असतं का? हंबरणे कसलं असतं? गाईचं. रेकणे कुणाचं असतं? म्हशीचं. मांजरीचे. हयात, हो सर. सांग ना बेटा. सर क्वेश्चन नाही ऐकला. मांजरीचे. तुला तुझा आवाज काढता येईल ना? हो सर. काढ मग. म्याव म्याव. हा व्हेरी गुड. म्हणजे तू मानती, तू मांजर आहे. नंतर चिमणीची. चिव चिव. चिवचिव. बर, कावळ्याची. काव काव. हो का. कुत्र्याचे. भुंकणे. कोंबड्याचे. पाठांतराशिवाय शब्दसंग्रह वाढवता येणार नाही आपल्याला. एक तर तुमचं वाचन खूप पाहिजे, जे आजकालच्या मुलांचं नाहीये. शोकांतिका आहे फार मोठी. तर आता पाठांतराशिवाय पर्याय नाही आपल्याला. कोंबड्याचं असतं आरवणे. हा चल सर आता. हा सर प्राण्यांचे घरटे आणि त्यांची सगळं आवाज सगळं आणि तू काय काळजीच करू नको. तू बोललात काळजीच करू नको. तू काळजी करू नको. सर मी आहे ना तुमच्या इथं समर्थ. कॉलेजला पण होतं हो मला माहिती आहे. आणि तोच पॅटर्न आहे तुम्हाला. हा चल, आता एखादा मुलगा. बोललात? कोंबड्याचं काय असतं? आरवणे. हा हा चला, आता आणखी कोणीतरी घेऊया आपण नवीन. मुलगा घेऊया आपण. मुलगा कुठं आहे? श्लोक आहे का? सार्थक आहे का तू? सार्थक. सर. हा चल, आता पटपट पटपट सांगायचं. मी तुला आवाज सांगणार, तुम्हाला प्राणी सांगायचे. उलट. बाकी कोणी नाही येस बोलणार. सर. चल शुरू करेंगे. शुरू कर. काव काव. कावळा. काय? कावळा. भुंकणे. कुत्रा. आरवणे. सर माहित नाही. कोंबडा. कुहू कुहू. कोकिळ. कोकिळ. हंबरणे. अरे कोण हंबरतं मित्रा? गाई. गाईचे. मग खिंकाळणे. खिंकाळणे. खिंकाळणे कुणाचं असतं? घोडा. घोडा. चिवचिव. चिमणी. अरे कितका वेळ लागतो का रे? कलकलाट. असं बाण सुटायला पाहिजे तिथनं. सर माहित नाही कलकलाट. पक्ष्यांचा. अनेक पक्षी जेव्हा एकत्र येतात कलकलाट करतात ते. डराव डराव. बेडूक. बेडूक. नंतर म्याव म्याव. मांजर. सर. रेकणे. सर माहित नाही. म्हशीचे. म्हणजे आता एक गोष्ट जाणवली, तुम्ही लोक कुठं कुठं कन्फ्यूज होताय सांगतो मी तुम्हाला. गाईचे काय असते? हंबरणे. म्हशीचं काय असतं? रेकणे. ठीक आहे. कोंबड्याचं काय असतं? आरवणे. मोराचा काय असतो? केकारव. वाघाची काय असती? डरकाळी. सापाचा काय असतो? फुतकार. सिंहाची काय असती? गर्जना. हत्तीचा काय असतो?
चित्कार. चला, तुमच्यापैकी असं कोणी आहे का? ओपन चॅलेंज, सगळेच्या सगळे बरोबर येतील. तुम्ही स्वीकारते का? कोण आहे तू? अनन्या. रणवीर. बर, ठीक आहे. बर, अनन्या. सर मी. सर हा, ठीक आहे. अरे आपल्याला पूर्ण. बर, ठीक आहे. चल अनन्या, सर हा तू तयार आहेस का? एकही चुकायला नाही पाहिजे. हो. हा, चल सुरू करू. तुला उलट विचारू का सुलट विचारू? म्हणजे तुला प्राणी देऊ? प्राणी चल द्या लवकर. सर. हा, चल. प्राणी. हत्तीचा. हत्तीचा चित्कार. सिंहाची. सिंहाची गर्जना. सापाचा. सापाचा कुत्कार. वाघाची. डरकाळी. मोराचा. केकारो. म्हशीचे. म्हशीचा रेकणे. व्हेरी गुड. मांजरीचे. म्याव म्याव. बेडकाचे. बेडकाचा डराव डराव डराव. पक्ष्यांचा. पक्ष्यांचा कलकलाट. चिमणीची. चिमणीची चिवचिव. घोड्याचे. घोड्याचा गई 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 कामसे गई. सर एकच मिनिट. झाला 1 मिनिट. सर घोडाची किंकाळणे. किंकाळणे, बरोबर. गाईचे. गाईचं हंबरणे. कोकिळेचे. कोकिळीचं कुहू कुहू. बर. कोंबड्याचे. कोंबडा आरवणे. हरवणे. कुत्र्याचे. कुत्र्याचं भुंकणे. आणि कावळ्याची. कावळ्याची कावकाव. आता एक शेवटचं जे चुकणार आहे तुझं, बरं का. माकडाचा. माकडाचा. स्वतःचा आवाज काढ. माकडाचा कसा आवाज आहे? तुझा कसा आहे? सर माझा. सर माकड नाही माहिती. तुला माझा जोकच नाही कळला. मी तुला काय म्हणलो इनडायरेक्टली? माझा आवाज. हा, बर. माकडाचा काय असतो माहिती का? भुभुकार. माकडाचा असतो काय? भुभुकार. चलो, आता हे जे आहे ना, हे आपण ऍप वरती हे तुम्हाला सगळे शब्द जे आहेत पाठ करायचे, त्याचे पण आपण फोटो टाकणार आहोत. मध्ये 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 करत राहायचं. आणि दर 4-5 दिवसांनी आपण मागचं रिव्हिजन जे आहे, शब्दसंग्रह आपला वाढूया. फाईन. म्हणी, वाक्प्रचार, खूप काही घ्यायच्या आहेत गोष्टी आपल्याला. ओके. सो बर, आता उद्या सर 15 तारीख सर आहे. सर राहुल सर हा बोलतो. एक हा मी 5 मिनिटं घेतो बरं मुलांचे. हा हा. तुमचं झालंय का? हो, एक अनाउन्समेंट होती मुलांसाठी. सांगा ना. तर बोलू ना? हो. गुड इव्हनिंग विद्यार्थ्यांनो, सगळ्यांना गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सर. 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 हे बघा, मी ना काही अनाउन्स. हा, व्हेरी व्हेरी गुड इव्हनिंग. चलो ठीक आहे. आता बस गुड इव्हनिंग मेसेज करू शकता तुम्ही. तर जे आज फर्स्ट डे लेक्चर केलंय ना, ज्यांनी आज फर्स्ट क्लास केलाय, बरोबर? आवाज येतो ना माझा? हो सर, येतोय. हॅलो हॅलो हो सर येतोय. हॅलो. हो हो. येतोय. तर हा नंबर ना, या नंबरवर तुम्ही इन्क्वायरी करू शकता. मी सरांचाही नंबर देतो तुम्हाला. जर मनीष सरांशी डायरेक्ट बोलायचं असेल तर हा एक नंबर आहे. तर हा नंबर नोट डाऊन करून घ्या सगळ्यांनी, बरं का. हा तुम्हाला तुमच्या पूर्ण याच्यामध्ये एक्झामच्या प्रिपरेशनच्या कालखंडात काम येणारा नंबर आहे. आणि सगळ्यात मोठी अनाउन्समेंट काय आहे? आवाज कमी करा ना रे. हे साहिल, तुझा माईक बंद कर रे. इकडे बघा, मी काय म्हणतोय ऐका. आपलं एक्झाम गुरुकुल नावाचं जे ऍप आहे, हे ऍप ज्यांनी ऍप डाउनलोड केलंय, व्हेरी गुड.
एक्झाम गुरुकुलमध्ये तुमचं खरंच स्वागत आहे आणि खूप छान कंटेंट आम्ही तुम्हाला देणार आहोत. पण ज्या स्टुडंटने अजून एक्झाम गुरुकुल नावाचं ऍप डाउनलोड नाही केलेलं त्यांनी आत्ताच्या आत्ता जर डाउनलोड केलं आणि रजिस्ट्रेशन केलं आपलं त्या ऍप वरती, तर तुम्हाला मी कमिटमेंट देतोय, म्हणजे पूर्ण 1 इयर वर का 1 इयर म्हणजे 2015 ऑगस्ट पासन 2026 ते 2027 पर्यंत या ऍप वरती तुम्हाला फ्री मध्ये बरं का टेस्ट असणार आहेत. बरं, या टेस्टचं कंटेंट काय असणार आहे? मॅथमॅटिक्स, बरोबर, मॅथमॅटिक्स, मेंटल ॲबिलिटी, ह्या 2 सब्जेक्टवर आपण जास्त फोकस करणार आहोत. आणि काही क्विजेस मराठी आणि इंग्लिशच्या पण असणार आहेत, बरोबर. तर तुमच्या जितके फ्रेंड्स असतील, पण हे ऍप उद्या 15 ऑगस्टला डाउनलोड करून रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. कारण आम्ही त्या दिवशी जे रजिस्ट्रेशन करतील मुलं त्यांना त्या बॅच मध्ये ऍड करणार आहे, जी बॅच ऍब्सोल्युटली फ्री असणार आहे. फक्त कशासाठी? टेस्ट सिरीज साठी. क्लिअर आहे सगळ्यांना? सर ज्यांनी ऑलरेडी केलंय त्यांच्यासाठी ठीक आहे ना? त्यांना ते तर आहेतच बेटा, ज्यांनी ऑलरेडी केले ते त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत, बरोबर. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगतोय, बरोबर. हा, म्हणजे जे मुलं आज डेमोला आले त्यांनी ऍडमिशन नाही घेतलेलं, त्यांना ऍडमिशन नसेल घ्यायचं काही प्रॉब्लेम नाही. त्यांना जर टेस्ट पाहिजे असतील, डेली टेस्ट बरं का, रोज अशा टेस्ट असतील, 20 क्वेश्चन 8 मिनिटात सॉल्व्ह करायचे, 10 क्वेश्चन 4 मिनिटात सॉल्व्ह करायचे, हे डेली टार्गेट असणार आहे त्यांना उद्यापासून. ठीक आहे. चला, आता कुणी पेरेंट्स असतील ज्यांना माझ्याशी बोलायचं असेल, मनीष सरांशी बोलायचं असेल, त्यांना मी थोडा टाइम देतो. त्यांनी प्लीज बोलायला हरकत नाही, म्हणजे सगळ्यासमोर बोलताल तर त्याचा फायदा होईल सगळ्यांना. कुणी आहे पेरेंट्स ज्यांना बोलायचंय? सर आणि ज्यांचे हा बोला ना. ही जे आहे आता मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम आहे, दोन्ही यांच्यासाठी असणारे सर सेमच आहे का? मॅम इकडे बघा, मी तुम्हाला एक सांगतो बरं का. हा. काय होतं माहितीये का, बॅच जी आहे ना ही नो डाऊट इंग्लिश आणि नाही, सेमी टेस्ट इंग्लिश टेस्ट कशा असणार आहेत हे जे टेस्ट इंग्लिश मध्ये असणार आहेत. टेस्ट इंग्लिश मध्ये असणार आहेत मॅथ्सचं, बरं का. मॅथ्स इंग्लिश मध्ये असेल. मेंटल ॲबिलिटी, हे बघा, मेंटल ॲबिलिटी इंग्लिश मध्ये असू दे किंवा मराठीमध्ये असते, फरक नाही पडत. इंग्लिश मध्येच असणार आहे मॅथ्स सुद्धा, पण मराठीची मुलं पण आरामशीर अटेम्प्ट करू शकता, बरोबर. आणि मराठीचं मराठीमध्ये असतं, इंग्लिश तर इंग्लिश मध्ये असतं. पण मॅथचं कंटेंट इंग्लिश मध्येच असेल, हे मी नो डाऊट सांगतो तुम्हाला आताच. बरं चालेल सर. हा, अजून कुणाचे डाऊट आहेत का? पटकन सांगा. आणि जे हॅलो सर. जे लेक्चर, हा एक मिनिट, जे लेक्चर करताय ना त्यांनी ग्रुप वरती फीडबॅक द्यायचा आहे की मी लेक्चर अटेंड केले, तुम्हाला कसं वाटलं म्हणून. ठीक आहे. आणि काही सजेशन पालकांचा असतील तर ते प्रश्न पण आहे. द्यायचे. हा, बोला पालकांचा ना. प्रश्न आहे. स्टेट बोर्ड आणि मराठी मीडियम यांचे वेगवेगळे क्लास आहे की एकच आहे सर? मॅम हे बघा, आपण ना मराठी फोकस बॅच सध्याला तरी लॉन्च नाही केलेली बरं का. आमचं कंटेंट इंग्लिश मध्येच असतं. तेव्हा एकदम सेपरेट मराठी बॅच होईल, त्यावेळेस आम्ही अनाउन्समेंट करू. पण सध्याला ही बॅच इंग्लिश, हा मराठीची मुलं करू शकतात. एक इंटरप्ट करतोय थोडं. हा मॅडम, समजा तुम्ही जे कोणी सर. पालक आहेत, तर आज जर तुम्ही पाहिला असेल तर आपण शिकवताना तिन्ही लँग्वेजेसचा वापर करतो, बरोबर. मी कधी कधी हिंदी पण वापरतो, मराठी पण वापरतो, इंग्लिश पण वापरतो. आणि साधारणतः प्रत्येकाची मातृभाषा ही मराठी असती, त्यामुळं एवढं जड जाण्याचं काही कारण नाही. फाईन. हा, एखादा शब्द जर मराठीमध्ये अडला किंवा इंग्लिशमध्ये अडला, त्यांनी आवर्जून आणि हक्काने विचारावं. त्याच्या शंकेचं आपण निरसन करणार आहोत त्याच्या लँग्वेजमध्ये. आता या सगळं सरनेमकडे जर मी नजर टाकली तर सगळेजण मराठी भाषिक आहेत, है ना. हो सर, आपण महाराष्ट्रीयन आहोत तर मराठीच आहे. सर, हे येस. तुमचं ह्या वर्षी कोचिंग झालेलं आहे की याच्या पहिले मागच्या वर्षीचा रिझल्ट आहे तुमचे, म्हणजे आहे की ह्याच आमच्याकडं वर्षी? रिझल्ट आहे मॅडम. आम्ही जवळपास मी व्यक्तिगतरित्या एक 26 वर्षापासून स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आहे. आणि फक्त हा. स्कॉलरशिपच नाही, अगदी MPSC UPSC तिथपर्यंत. ठीक आहे.
लहान मुलांना शिकवण्यात प्रचंड आनंद मिळतो. मागच्या वर्षीचे रिझल्ट आमचे अतिशय चांगले आहेत. हे जे मॅडम आपलं जे ऍप आहे ठाणे हा. जिल्ह्यातून आपली जी रिया आहे कलगुट 8th हा. रँक आहे मॅडम तिचा. म्हणजे मी मुलांना तिचा नंबरही म्हणजे शेअर केलेत बरं झालं की तुम्हाला जर बोलायचं असेल पेरेंट्सशी ऍक्च्युअली ज्यांचे रिझल्ट आहे तेही करतो आपण, काहीच प्रॉब्लेम नाही. मस्त रिझल्ट आहेत. नाही सर तसं नाहीच आहे. मी असं विचारत आहे सर. आता माझे पहिलंच हे आहे ना, म्हणून विचारलं मी. नाही मॅम, रिझल्ट आणि आहेत सर ना, रिझल्ट आहेत. मागच्या वर्षी रिझल्ट आहेत आपले. आता मला नव्हतं माहित ना, कारण हो विचारत आहे ते मी की ह्या नाही, जोडचे आहे की चूक याच्या पहिल्याचे आहे. तुमचं चूक नाहीये बरं का. ऍक्च्युली सर हा बोलू का? हा बोला बोला. बोला ना. काय होतं, खूप दिवसातनं या स्कॉलरशिपच्या ऑनलाईन क्लासच्या शोधात होते मी तरी. आणि चांगला क्लास असावा या शोधात होतो. म्हणजे आता त्यांनी विचारलं त्याच्यावरनं असं वाटतंय की एक आपण चांगला क्लास म्हणून खरंच या क्लासचा रिझल्ट आहे का हे बघण्यासाठी म्हणून हा प्रश्न त्यांनी विचारला. आणि माझाही एक तोच प्रश्न आहे की हो खरंच आपल्या हा. क्लासचा रिझल्ट मॅम ते तुम्ही सांगितलं ते मान्य आहे मला. मॅम म्हणजे क्वेश्चन हो ना मॅम, तुमचा प्रश्न बरोबर आहे बरं का, काहीच प्रॉब्लेम नाही. इव्हन तुम्ही ग्रुपला आता जॉईन झालेत. मी मागच्या 2 महिन्यापूर्वीच या ग्रुपला जेवढे पण रिझल्ट होते ते आपले हा. पोस्ट केले होते. आपल्याकडे मागच्या वर्षी फक्त 18 मुलं होते मॅम. 18 मुलांपैकी 3 मुलं मेरिट मध्ये आहेत बरं का, डिस्ट्रिक्ट मध्ये ठाणे, मला असं वाटतं नागपूर आणि इकडे औरंगाबाद, बरोबर. आणि बाकीचे आपले म्हणजे एकही मुलगा अपात्र नाहीये स्पेशल म्हणजे बरं का. म्हणजे मी हा. जेवढे सगळ्यांचे रिझल्ट मी स्वतः चेक केले, एकही मुलगा अपात्र नाहीये. सगळेचे सगळे पात्र आहेत. त्याच्यामध्ये 3 मुलं डिस्ट्रिक्ट जे टॉप 25 मुलं असतात त्याच्यामध्ये आहेत. बर सर, चालेल हा, सर. बरं, आता मी एक थोडंसं इंटरप्ट करतो राहुल. मॅडम आणखीन एक गोष्ट बरं का, की जेवढा वाटा क्लासचा आहे, माझी विनंती पालकांना सुद्धा आहे हो की सर. हो थोडंसं घरी सुद्धा आपण करून घ्यायला पाहिजे, बरोबर. आणि हो जेव्हा मग हे दोन्हीचा ताळमेळ जुळेल ना, तेव्हा रिझल्ट येणार. अनेक पालकांची अशी अपेक्षा असते की एकदा क्लास लावला की आपला रोल संपला, आपण सोपून टाकलं मुलाला. नाही, ते आपल्याला घरी पण थोडंसं करून घ्यावं लागेल, त्याला मॉनिटर करावं लागेल. आम्ही आमच्या हिशोबाने तर करतच आहोत, फाईन. पालकांनी सुद्धा थोडंसं लक्ष द्यावं. आणि जेव्हा येस सर. दोन्ही युती घडणार ना, तेव्हा रिझल्ट येणार. आणि मॅम अशा बेस्ट रिझल्ट साठी ना, तर आपण अशी मंथली म्हणा 2 मंथली म्हणा पेरेंट्स मीटिंग ठेवत जाऊ. म्हणजे तुम्ही असा क्लास नसेल सर पाहिजे ऍक्च्युली सर माझं बोलणं झालं होतं तुमच्यासोबत. ऍक्च्युली मी ना माझ्या मुलाचं नवोदयाच प्रिपरेशन साठी करत होती. स्कॉलरशिपचं मला इंटरेस्ट नव्हता, पण तुमचा क्लास पाहून आज असं वाटत आहे की ते नवोदयाचं राहू द्या आणि पहिले स्कॉलरशिपच करून घ्या. नाही मॅम, तुमचे रिझल्ट मॅडम ऐका, हा तुमच्या सर. मुलाचं याच्याच मध्ये नवोदयचं पण ऑटोमॅटिकली होऊन जाईल. तुम्ही जर सगळा सिलेबस पाहिला ना, नवोदयचं परीक्षेचा आता थोडा पॅटर्न चेंज झालेला आहे, फाईन. त्याच्यामध्ये जे बुद्धिमत्ता आणि गणितला जे टॉपिक्स आहेत ते आपण हा सर. ह्याच्यात घेऊनच टाकतोय. फक्त हो सर. आता तुमचा मुलगा कितवीत असणार? आता 4थीला आहे, तर 5वी साठी नाही का? चौथीला आहे, बरोबर. हा. चौथीला आहे. हा. आता चौथीची बॅच आपण वेगळी लॉन्च करतोय, ठीक आहे. आपण जो काही सिलेबस बनवलेला आहे त्यात त्याचं नवोदय पण होऊन जाईल, त्याचं स्कॉलरशिप पण होऊन जाईल. तर तुम्ही त्याचा लोड नका घेऊ. नंतर येतं लक्षात? स्कॉलरशिपची एक्झाम झाल्या हा सर, नंतर स्कॉलरशिपची एक्झाम झाल्यानंतर तुम्ही नवोदयाची पण घ्याल का मग? मी तेच सांगतोय. आता तुमचा मुलगा जो आहे, रौनकची आई बोलताय ना? हो हो हो. हा. आता हा आपल्याबरोबर जोडला जाणार किती, जवळपास एक 7 महिने. या 7 महिन्यामध्ये त्याचं नवोदयचं पण होऊन जाणार आणि त्याचं हा सर. स्कॉलरशिपचं पण होऊन जाणार, बरोबर. म्हणजे एका हो दगडात सर. 2 पक्षी मारतोय आपण. हो सर. आणि हा. मॅम नेक्स्ट इयर तो आपल्याकडेच असणार नवोदयला. तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्ही एकदा इथे जॉईन झाले ना, तर आपल्याकडून जात नाहीत मुलं कुठे. हो सर, मी त्याचेच आता कसं सिटीनं खूप दूर दूर राहतात. मी नागपूरहून बोलत आहे. तर ऍक्च्युअली मी हाऊस वाईफ असल्यामुळे त्याच्याच काळजीत होती की घरी ऑनलाईन क्लास पाहायचा होता. मी नवोदयाला पाहायला गेली, पण तुमचं मला स्कॉलरशिपचं भेटलं, आवडला मला आजचा क्लास तुमचा, नाही म्हणून मॅम, मी आपल्याकडे ना विचारलं. जे ऍडमिशन झालेले मुलं आहेत का, तुम्हाला सांगतो मी. क्रिशिता, तुला क्लास बद्दल कसं वाटतं बेटा? एकाच मिनिटात सांगायचं. आहे का ती? सर क्लास खूप चांगले आहेत. सर खूप चांगले छान वाटतंय. शिकवतात, सगळं समजावून सांगतात. ओके, चलो. मैथिली, काही बोलशील तू? हॅलो.
क्लास खूप मस्त आहे. एकदम स्पीड मध्ये सगळे कॉन्सेप्ट मस्त सगळे शिकवून देतात. ओके चला अजून सगळे कॉन्सेप्ट क्लिअर करतात. चलो बढिया. पेरेंट्सचे काही डाऊट्स आहेत का? पटपट विचारा बरं. हॅलो हा बोला. सर, साहिल शौर्यची मम्मी बोलते. हा बोला ना. हा सर, तुम्ही खूप छान शिकवताय. मेन म्हणजे आज जे सर लेक्चरला होते, आता मुलं 8-10 दिवस झाले करतात आहे ना, तर फार छान शिकवतात ते हे सर. हॅलो. हा सर, थँक्यू मॅम. बरं का, मनीष सरांचं आणि नाव आहेच तसं काही. आणि मला तुम्हाला एक म्हणजे मला विचारायचंय, तुम्ही म्हणजे कुठून घेताय क्लास? छत्रपती संभाजीनगरहून घेतोय मॅडम. हो हो हो. तर आता ही माझ्या मुलांची जी शाळा आहे ती जिल्हा परिषदेची शाळा आहे, पण यांच्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे स्कॉलरशिपचे रिझल्ट असे असतात की म्हणजे आता त्यांच्या शाळेतली मुलगी राज्यात प्रथम आलेली 294 मार्क मिळवून. अरे बापरे, बढिया हो. बढिया. आणि म्हणजे त्यांचे सगळे ऑल टोटल 24-25 विद्यार्थी वर्गातले राज्य स्तरावर असतात, जिल्हा स्तरावर असतात, असं म्हणजे त्यांचा स्कॉलरशिपचा रिझल्ट आहे. वा वा. म्हणजे आणि आता सरांनी जे घेतलं ना, मला त्यांना एक सांगायचंय. म्हणजे आता तुम्ही म्हणजे इंग्लिश मधून कळतंय माझ्या मुलांना. मी स्वतः पण क्लास समोर बसलेले असते. मला म्हणजे मला पण आवडतंय शिकायला. आणि सरांना मला फक्त एकच सांगायचे की वर जर क्वेश्चन इंग्लिश मध्ये दिलाय तर एकदा फक्त मराठीत त्याचं ट्रान्सलेशन करा, म्हणजे मुलांना ओके. कळतंय. माझ्या नाही कळत असं नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बरं चालेल मॅडम. हे तुमचं- सजेशन आम्ही ऍक्सेप्ट करतो. इव्हन मी पण करतो. हा. माझ्या लेक्चर मध्ये पण ती गोष्ट मी इन्क्लूड करेल. हो हो हो. आणि सर, आपण जे ऍप घेणार आहे त्याची वेगळी फी आहे का? नाही, फ्री ऑफ कॉस्ट. तुम्ही क्लास बरं. केला, जॉईन नाही तरी चालेल, केला तरी चालेल, तुम्हाला ते ऍप फ्री मध्ये भेटणार. नाही करायचंय ना सर. हो, मी म्हणतोय फक्त बस. हो नाही खूप छान शिकवताय सर तुम्ही. येस थँक्यू मॅम. अजून कोणाचे डाऊट्स असतील ना, मी दोघांचे नंबर लिहून दिलेत बरं का. तर तुम्ही त्या नंबरवर आमच्याशी बघा. आमच्यामध्ये मिडल माणूस कुणी नाहीये ना, असिस्टंट मॅनेजमेंट असं काहीच नाहीये. आम्हीच मॅनेजमेंट आहोत, आम्हीच काउन्सिलर आहोत, आम्हीच टीचर आहोत. तर तुम्हाला जेव्हा केव्हा बोलायचं असेल तेव्हा हे आमच्याशी बोलणं होत जाईल डायरेक्ट दोघांशी. असं कधीच कोणी म्हणणार नाही सर आता बिझी आहेत मग नंतर कॉल करतो, असं होणार नाही. आम्ही जेव्हा फ्री असताल तेव्हा तुम्हाला कॉल बॅक केला जाईल. हॅलो सर. हा बोला. हा, मी यशवर्धनचे पॅरेंट्स. हा बोला ना. हा, मी पण तुमचं लेक्चर तो अटेंड करतो तेव्हा ऐकते. तुमचं दोन्ही पण सरांचं शिकवण्याची पद्धत, मुलांना समजवण्याची पण खूप छान आहे. आणि तुम्ही सगळ्या मुलांना चान्स देता आणि बोलायला ज्या मुलाला चान्स देतात तो बोलतो, तर सगळेजण ऐकतात. तर त्यातून पण एक म्हणजे सर्वांना समजतं. थँक्यू मॅम. ते असं चालू राहील मॅडम. असं नाही की स्टार्टिंगला करतोय आपण, शेवटपर्यंत नाही समज नाही. तुम्ही शिकवता ना, त्यातूनच खूप समजतं. म्हणजे तुमची शिकवण्याची पद्धत एकदम व्यवस्थित आहे. येस मॅम, थँक्यू. चला, अजून कोणी आहे बोलायचंय? अदरवाईज बाकीचे लिव्ह करू शकतात पटापट. ऍज द टाइम ओव्हर. भरपूर टाइम घेतला मी तुमचा, 5 मिनिटं बोलता. सर, टायमिंग हाच राहील 8 ते 9? हो मॅम, हाच टाइम राहील. 8:15 ते यामध्ये ते घरी. ओके सर, आम्ही आजच जॉईन झालो. लिंक हीच राहील का? काय लिंक म्हणले? हीच राहणार. म्हणलं लिंक हीच राहील का? आजच जॉईन झालेले. 2-4 दिवस हीच लिंक राहील. नंतर एकदा ऍडमिशन कन्फर्म झाल्यावरती चेंज केली जाईल. बरं ओके सर. जर ऍडमिशन म्हणजे हे झाली, चेंज झाली, त्याच्यामुळे तुम्ही ग्रुपला राहणं गरजेचं आहे. जी काही नोटिफिकेशन असतील त्या आपल्या ग्रुपवर येतात. काय होतं, लिंक भेटली मग बरेच जण ग्रुप लिव्ह करतात, लिंक वरून जॉईन करतात. तसं होणार नाही. लिंक असेच 4 दिवस हीच राहील, पण 4 दिवसानंतर चेंज केली जाते. सर, चला एव्हरीबडी, गुड नाईट. गुड नाईट सर. हा. गुड नाईट सर. गुड नाईट सर. कुणाला